पैठणला त्या काळी फार मोठं धर्मपीठ होतं. निवृत्ती आणि ज्ञानदेवांनी ठरवलं की आपण पैठणला जायचं. तिथल्या ब्रह्मवृंदांनी मुंजी लावून आपल्या ब्राह्मण्याला जर का मान्यता दिली तर जगणं काहीसं सुसह्य होईल असा त्यांनी विचार केला. आळंदीतल्याच त्यांना अनुकूल असणाऱ्या 4-2 जणांना विचारून त्यांचा पाठिंबाही मिळवला आणि ही 4ही गोजीरवाणी मुलं रामकृष्ण हरीचा मंत्रघोष करत चालत चालत पैठणला निघाली. खाण्यापिण्याचे हाल तर होतेच, पण पादत्राणही नव्हती. तापत्या उन्हात पायाला झाडांची पानं बांधून वाटचाल सुरू होती. मुक्ताई दमली किंवा सोपानाचे पाय दुखायला लागले की ही दोन्ही मोठी, अहो मोठी म्हणजे तरी किती, अवघी 12 आणि 10 वर्षांची. ती कधी त्यांना पाठमुळी घेत तर कधी खांद्यावर घेत, असं अखेर कितीतरी वाटचाल करत ते पैठणला पोचले. चालली पैठणा करीत मुखाने गजर, चालली पैठणा करीत मुखाने गजर, ती गोजीरवाणी बुले पोरकी 4. चालली पैठणा करीत मुखाने गजर, चालली पैठणा करीत मुखाने गजर, ती गोजीरवाणी मुले पोरकी 4, ती गोजीरवाणी मुले पोरकी 4. प्रयत्न करीती